नमस्कार मित्रांनो. समाज सुधारक चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या महाराष्ट्राला वैचारिक दिशा देणाऱ्या आणि रूढी परंपरांच्या अंधारातून समाजाला बाहेर काढणाऱ्या अनेक महापुरुषांचा इतिहास आपण नेहमीच जाणून घेतो. आज आपण अशाच एका थोर विचारवंताचा, जहाल समाज सुधारकाचा आणि महान पत्रकाराचा जीवनप्रवास पाहणार आहोत, ज्यांनी इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार ही ब्रीदवाक्य आयुष्यभर जपले. होय, आज आपण क्रांतिकारक विचारांचे प्रणेते गोपाळ गणेश आगरकर यांच्या संपूर्ण आयुष्याचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांनी घडवून आणलेल्या सामाजिक क्रांतीचा रंजक इतिहास सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. भाग 1. जन्म आणि बालपण. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी सातारा जिल्ह्यातील कराडजवळील टेंभू या छोट्याशा गावात झाला. अत्यंत गरीब आणि सामान्य कुटुंबात जन्मलेल्या गोपाळरावांचे बालपण खूप गरिबीत आणि आर्थिक संघर्षात गेले. घरात परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्यांच्या मनात ज्ञानाची आणि शिक्षणाची तीव्र ओढ होती. बालपणीच्या या संघर्षानेच त्यांच्या मनामध्ये भविष्यातील कणखरता आणि समाजाप्रतीची संवेदनशीलता निर्माण केली. भाग 2. खडतर शिक्षण प्रवास. आगरकरांचे प्राथमिक शिक्षण टेंभू आणि कराड येथे झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. पैशांची अत्यंत टंचाई असल्यामुळे त्यांनी कधी मामांकडे तर कधी मित्रांकडे राहून शिक्षण पूर्ण केले. काही काळ तर त्यांनी कोर्टात कारकून म्हणून आणि औषध दुकानात कंपाऊंडर म्हणून काम करत आपल्या शिक्षणाचा खर्च भागवला. उपाशी पोटी राहून फाटके टपडे वापरूनही त्यांनी आपले शिक्षण सोडले नाही. या कठीण परिस्थितीने त्यांना स्वाभिमानी बनवले आणि गरिबीवर मात करत त्यांनी मॅट्रिकची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. भाग 3. महाविद्यालयीन जीवन आणि ध्येयाची निश्चिती. मॅट्रिकनंतर उच्च शिक्षणासाठी आगरकर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांनी तेथून BA आणि नंतर 1880 मध्ये इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांत MA ची पदवी संपादन केली. महाविद्यालयीन जीवन जगत असताना ते पाश्चात्य विचारवंत जॉन स्ट्युअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या बुद्धिवादी विचारांनी अत्यंत प्रभावित होते. याच काळात त्यांच्या मनात देशाची सेवा करण्याची आणि समाजातील अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यांनी सरकारी नोकरी न करता समाजसेवेलाच आपले ध्येय मानले. भाग 4. टिळक आगरकर युती, एक ऐतिहासिक युती. डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असतानाच गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांची भेट झाली. हे दोन महान विचारवंत एकत्र आले आणि त्यांच्यात घट्ट मैत्री झाली. दोघांचेही विचार देशाच्या कल्याणासाठी समर्पित होते. त्यांनी कॉलेजच्या आवारात फिरताना देशाच्या भविष्याबद्दल आणि समाज सुधारणेबद्दल तासनतास चर्चा केल्या. सरकारी नोकरीची गुलामी न पत्करता देशातील तरुणांना सुशिक्षित आणि जागृत करण्यासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करण्याचा ऐतिहासिक निश्चय याच दोन मित्रांनी याच काळात केला. भाग 5. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना. आपला देश आणि समाज सुधारण्यासाठी शिक्षणाचा प्रसार करणे अत्यंत गरजेचे आहे हे आगरकर आणि टिळकांनी ओळखले होते. म्हणूनच 1 जानेवारी 1880 रोजी त्यांनी विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. अत्यंत माफक फीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक आणि राष्ट्रीय शिक्षण देणे हा या शाळेचा मुख्य उद्देश होता. आगरकरांनी या शाळेत शिक्षक म्हणून अत्यंत निष्ठेने आणि कमी पगारात काम केले. ही शाळा महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षणाचा एक महत्त्वाचा पाया ठरली. भाग 6. केसरी आणि मराठा वृत्तपत्रांची सुरुवात. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी केवळ शिक्षण पुरेसे नव्हते, तर विचारांच्या प्रसारासाठी प्रभावी माध्यमाची गरज होती. यासाठी आगरकर, टिळक आणि चिपळूणकर यांनी मिळून 1881च्या सुरुवातीला केसरी मराठी आणि मराठा इंग्रजी ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. लोकजागृती, समाज सुधारणा आणि ब्रिटिश सरकारच्या जुलमी धोरणांवर कडक टीका करणे हा या वृत्तपत्रांचा मुख्य हेतू होता. या पत्रांनी अल्पावधीतच महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर मोठी वैचारिक खळबळ माजवून दिली. भाग 7. केसरीचे पहिले संपादक. केसरी वृत्तपत्र सुरू झाल्यानंतर त्याचे पहिले संपादक पद गोपाळ गणेश आगरकर यांच्याकडे सोपवण्यात आले. आपल्या प्रभावी, तार्किक आणि धारदार लेखणीच्या जोरावर त्यांनी केसरी हे पत्र लोकप्रियतेच्या शिखरावर नेले.
आगरकरांचे लेख अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे असत. त्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्याचा विचार न मांडता समाजातील अंधश्रद्धा, बालविवाह आणि जातीभेद यांवर आपल्या लेखांमधून जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली. संपादक म्हणून त्यांनी निर्भीड पत्रकारितेचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला. भाग 8. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. कोल्हापूर संस्थानचे कारभारी बर्वे यांच्या प्रकरणावरून केसरी आणि मराठा पत्रांवर अब्रूनुकसानीचा खटला भरण्यात आला. यामध्ये टिळक आणि आगरकर यांना दोषी ठरवून 4 महिन्यांची साधी कैद सुनावण्यात आली. त्यांची रवानगी मुंबईच्या डोंगरी तुरुंगात झाली. येथे त्यांनी 101 दिवस अत्यंत कठीण परिस्थितीत काढले. तुरुंगात असतानाही आगरकरांचे वाचन आणि विचारमंथन थांबले नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी आमचे डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे प्रसिद्ध पुस्तक लिहून आपले अनुभव जगासमोर मांडले. भाग 9. डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज. शिक्षणाचा विस्तार अधिक व्यापक करण्यासाठी आगरकर, टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 24 ऑक्टोबर 1884 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेच्या अंतर्गतच पुढील वर्षी म्हणजेच 2 जानेवारी 1885 रोजी पुण्यात फर्ग्युसन कॉलेज सुरू केले. भारतीय जनतेला परवडणारे आणि उच्च दर्जाचे पाश्चात्य ज्ञान देणारे हे महाराष्ट्रातील पहिले खाजगी कॉलेज होते. आगरकरांनी या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून इतिहास आणि तर्कशास्त्र हे विषय अत्यंत प्रभावीपणे शिकवायला सुरुवात केली. भाग 10. टिळक आणि आगरकर यांच्यातील वैचारिक मतभेद. काळानुरूप टिळक आणि आगरकर यांच्यातील वैचारिक मतभेद वाढत गेले. टिळकांचा असा विश्वास होता की आधी राजकीय स्वातंत्र्य मिळवले पाहिजे, सामाजिक सुधारणा नंतरही करता येतील. याउलट आगरकरांचे ठाम मत होते की जोपर्यंत समाज सुधारत नाही, जातीभेद आणि अंधश्रद्धा नष्ट होत नाहीत, तोपर्यंत मिळालेले स्वातंत्र्य टिकणार नाही. म्हणजेच आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय स्वातंत्र्य, या मुद्द्यावरून दोघांमध्ये तीव्र मतभेद झाले आणि शेवटी 1887 मध्ये आगरकरांनी केसरीचे संपादकपद सोडले. भाग 11. सुधारक साप्ताहिकाचा जन्म. केसरी सोडल्यानंतर आगरकरांना त्यांचे स्वतंत्र विचार समाजासमोर मांडण्यासाठी नव्या माध्यमाची गरज होती. त्यानुसार त्यांनी 15 ऑक्टोबर 1888 रोजी सुधारक नावाचे स्वतःचे स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक सुधारणांचा धडाका लावला. सुधारक हे केवळ वृत्तपत्र नव्हते, तर ती सामाजिक बंडाची एक मशाल होती. आगरकरांनी या पत्रातून बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्ती स्वातंत्र्य आणि समतेचा पुरस्कार इतक्या निर्भीडपणे केला की संपूर्ण महाराष्ट्रात वैचारिक वादळ निर्माण झाले. भाग 12. बुद्धिप्रामाण्यवाद आणि आगरकर. आगरकरांच्या संपूर्ण विचारसरणीचा पाया बुद्धिप्रामाण्यवाद हा होता. त्यांच्या मते कोणतीही गोष्ट केवळ जुनी आहे, परंपरेने चालत आली आहे किंवा धर्मग्रंथात लिहिली आहे म्हणून आंधळेपणाने स्वीकारू नये. प्रत्येक गोष्टीचा विचार बुद्धीच्या आणि तर्काच्या कसोटीवर केला पाहिजे. जे बुद्धीला पटेल, जे मानवाच्या कल्याणासाठी योग्य असेल, तेच स्वीकारावे असा त्यांचा आग्रह होता. अंधश्रद्धा आणि रूढीवादावर कडक प्रहार करत त्यांनी समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे जाहीर आवाहन केले. भाग 13. स्त्री शिक्षणाचे खंडे पुरस्कर्ते. आगरकर हे महिलांच्या हक्कांचे आणि स्त्री शिक्षणाचे खूप मोठे पुरस्कर्ते होते. समाजात स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक पाहून त्यांचे मन विषण्ण होई. त्यांनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने शिक्षणाचा आणि विकासाचा हक्क मिळाला पाहिजे, यावर सुधारकमधून सातत्याने लिहिले. मुलींचे लग्नाचे वय वाढवले पाहिजे आणि त्यांना उच्च शिक्षण दिले पाहिजे, तरच कुटुंबाचा आणि राष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास होईल, अशी त्यांची खात्री होती. त्यांनी महिलांच्या पोशाखात सुटसुटीतपणा आणण्याच्या विचारांचेही समर्थन केले. भाग 14. सामाजिक अनिष्ट प्रथांवर कडक प्रहार. त्या काळातील समाजात बालविवाह, केशवपण म्हणजेच विधवा महिलांचे केस कापणे, सतीप्रथा आणि हुंडाबळी यांसारख्या अत्यंत अमानुष प्रथा अस्तित्वात होत्या. आगरकरांनी या प्रथांविरुद्ध तीव्र भाषेत बंड पुकारला. बालविवाहामुळे मुलींचे आरोग्य आणि आयुष्य उद्ध्वस्त होते, म्हणून त्यांनी संमती वयाच्या कायद्याला पूर्ण पाठिंबा दिला. तसेच विधवा पुनर्विवाहाचे त्यांनी जोरदार समर्थन केले. सनातन समाजाच्या विरोधाची अजिबात पर्वा न करता त्यांनी या कुप्रथांवर आपल्या लेखणीने आसूड ओढले. भाग 15. व्यक्ती स्वातंत्र्य
आणि समतेचा संदेश. आगरकर हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते मानवतेचे पुजारी होते. समाजात जन्म आणि जातीवर आधारित असणारा कोणताही भेदभाव त्यांना अमान्य होता. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य, समता आणि सन्मानाने जगण्याचा जन्माचा अधिकार आहे, असा क्रांतिकारी विचार त्यांनी मांडला. अस्पृश्यता ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे आणि ती समूळ नष्ट झाली पाहिजे, अशी त्यांची ठाम धारणा होती. समाजात जोपर्यंत बंधुभाव आणि समानता निर्माण होत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती अशक्य आहे, असे ते मानत. भाग 16. समाजसुधारक म्हणून सोसलेला छळ. आगरकरांचे विचार त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते. त्यामुळे सनातनी आणि कर्मठ समाजाने त्यांना प्रचंड विरोध केला. त्यांच्यावर कडाडून टीका झाली, त्यांना धर्मद्रोही म्हटले गेले आणि सामाजिक बहिष्काराची धमकी देण्यात आली. इतकेच नाही तर ते जिवंत असतानाच त्यांच्या जहाल विचारांचा राग म्हणून पुण्यातून त्यांची प्रतिकात्मक प्रीतयात्रा काढली होती. हा अत्यंत क्लेशदायक प्रसंग होता, परंतु आगरकर या छळाला अजिबात घाबरले नाहीत. त्यांनी धैर्याने हा अपमान सहन केला, पण आपली तत्वे सोडली नाहीत. भाग 17. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य. 1892 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांची पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणजेच प्रिन्सिपल म्हणून नियुक्ती झाली. प्राचार्य म्हणून त्यांनी कॉलेजचा कारभार अत्यंत शिस्तीने, प्रामाणिकपणे आणि कौशल्याने चालवला. विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर नैतिक मूल्ये, तर्कशुद्ध विचार आणि समाजसेवेची भावना रुजेल याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. अत्यंत आजारी असतानाही त्यांनी आपले अध्यापनाचे आणि प्रशासकीय काम कधीही अर्धवट सोडले नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक देशभक्त विद्यार्थी घडले. भाग 18. आगरकरांची साहित्यिक संपदा. आगरकर हे केवळ उत्तम पत्रकार नव्हते, तर ते एक कसलेले लेखक आणि अनुवादकही होते. त्यांनी वृत्तपत्रीय लेखनाव्यतिरिक्त दर्जेदार साहित्याची निर्मिती केली. शेक्सपियरच्या हॅम्लेट या जगप्रसिद्ध नाटकाचा त्यांनी विकार विलसित या नावाने केलेला मराठी अनुवाद अत्यंत गाजला. तसेच त्यांनी गुलामगिरीचे शस्त्र, वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण ही पुस्तके लिहिली. हे त्यांचे साहित्य त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची, तार्किक विचारांची आणि भाषेवरील उत्तम प्रभुत्वाची साक्ष देते. भाग 19. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. जे जे इष्ट असेल ते ते बोलणार आणि जे जे साध्य असेल ते ते करणार, हे आगरकरांचे जीवनसूत्र होते. ते जे बोलत तेच आचरणात आणत. समाजात लोकप्रिय राहण्यासाठी किंवा लोकांची वाहवा मिळवण्यासाठी आपल्या तत्वांची तडजोड करणे त्यांना कधीही जमले नाही. सत्याचा मार्ग कितीही कठीण असला तरी त्याच मार्गावर चालणे त्यांनी पसंत केले. स्वतःच्या अंत्यसंस्कारासाठी कोणावर आर्थिक भार पडू नये म्हणून त्यांनी जिवंतपणीच स्वतःच्या कफनासाठी 20 रुपये बाजूला काढून ठेवले होते. भाग 20. महापरिनिर्वाण आणि वारसा. अतिश्रम, गरिबीचा जुना संघर्ष आणि त्यातच जडलेला दम्याचा म्हणजेच ॲस्थमाचा तीव्र आजार यामुळे आगरकरांचे आरोग्य खालावत गेले. शेवटी अवघ्या 39व्या वर्षी 17 जून 1895 रोजी पुण्यात या थोर समाजसुधारकाची प्राणज्योत मालवली. आगरकरांचे आयुष्य अल्प ठरले, परंतु त्यांनी महाराष्ट्राला दिलेला वैचारिक वारसा अजरामर आहे. त्यांनी लावलेली बुद्धिप्रामाण्यवादाची आणि सामाजिक समतेची मशाल आजही आपल्याला नवी दिशा दाखवित आहे. अशा या क्रांती सूर्याला समाजसुधारक चॅनलचा कोटी कोटी प्रणाम.